नमस्कार. आज बनवली आहे अशा पद्धती झटपट तयार होणारी शेंगदाण्याची सर्वांना आवडेल अशी चटणी. कशी बनवली ती मी तुम्हाला सांगते. त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे. अर्धा वाटी शेंगदाणे भाजून घेतले आहेत. तेवढ्याच मापाचे अर्धी वाटी लसूण, मिरची, खोबरं पावडर, चवीसाठी मीठ आणि लाल तिखट. आता रेसिपीला सुरुवात करते. सगळ्यात आधी मी इथे भाजलेले शेंगदाणे तेलामध्ये थोडेसे असे ब्राऊन कलर होईपर्यंत तळते. दाणे तळून झालेले आहेत. त्यानंतर मिरच्याही अशाच पद्धतीने तेलामध्ये तळून त्याच्यावर झाकण ठेवून तळून घेते. मिरच्या पण तळल्या आहेत. झाकण ठेवलं नाही तर ठसका उडेल म्हणून झाकण ठेवत आहे. त्यानंतर लसूण पण तळायचे. मी इथे लसूण सालासकट तळत आहे. लसूणसुद्धा अशा तेलामध्ये सोडून त्याच्यावर झाकण ठेवूनच तळायचे. लसूण तळताना एक खबरदारी अशी घ्यायची की तेल तडतडीत तापवून तेल खाली उतरवायचं. कढई खाली उतरवायची, त्यामध्ये लसूण तळायचे. गॅसवर तेल ठेवून लसूण तळायचे नाही, कारण लसूण सालासकट तळले गेल्यावर ते उडतात. नाही तर मग लसूण सोलून तळून घ्यावे. मी लसूण तळलेले आहेत. त्याच्यामुळे लसूण सालासकट तळल्यामुळं काही लसूण तेलातून वर उडायला लागले. त्यामुळे व्हिडिओ शूट करता आलेला नाही. लसूण तळले. त्यानंतर खोबरे हे ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेतलं. अशा रीतीने मिरच्या, दाणे, लसूण हे सर्व छानपैकी तळलेले आहेत. खोबरंही छानपैकी भाजलेलं आहे. आता या सर्व साहित्यांना मिक्सरमधून एक एक करून बारीक करून घेऊया. इथे मिरच्या पहिल्या बारीक केल्या. लसूणही बारीक करते. त्याचबरोबर लसूण बारीक करताना त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 3 ते 4 मोठे चमचे लाल तिखट घालून फिरवून घेते. आता लसूण बारीक केलेला आहे. आता शेंगदाणे आणि भाजलेलं खोबरंसुद्धा एकत्र बारीक करून घेतलं. आता सगळं साहित्य एकत्र करते. यामध्ये एक मोठा चमचा पिठी साखर ॲड केली. सगळे साहित्य व्यवस्थित एकत्र मिसळून घेतलं आहे. अशा रीतीने सगळ्यांना आवडेल अशी शेंगदाण्याची चटणी तयार आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चटणी बनवून पहा. ही बनवलेली चटणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगून सबस्क्राईब करा.